नमस्कार मित्रांनो, वेलकम मेडिकल जॉब्स अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खूप मोठ्या अपडेटचा अभ्यास करणार आहोत. वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या आपल्या सर्वांसाठी ना, ही खऱ्या अर्थाने गेम चेंजर आणि आनंदाची बातमी आहे. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो नक्कीच आपल्या सर्वांच्या करिअरला एक नवी आणि भक्कम दिशा देईल. आज 5 मे 2026 रोजी वैद्यकीय भरती प्रक्रियेत एक प्रचंड मोठा आणि म्हणावं तर ऐतिहासिक असा रचनात्मक बदल अधिकृतपणे जाहीर झाला आहे. आजच्या या व्हिडिओत आपण हेच समजून घेणार आहोत की नक्की काय घडलंय, तेही अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवताना मला वैयक्तिकरित्या खूप आनंद होतोय. चला तर मग लेट्स गेट टू द व्हिडिओ. ओके, लेट्स डाइव्ह इनटू दिस. आता नुकतीच शासनाकडून एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची लिस्ट पब्लिश झाली आहे. आणि मित्रांनो, हा आकडा माहिती किती आहे? तब्बल 231 पानांचा. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, 231 पानांची ही भली मोठी PDF लिस्ट आजच जाहीर करण्यात आली आहे. हे काही साधंसुधं रोजच्यासारखं अपडेट नाही बरं का. ही एका खूप मोठ्या प्रशासकीय बदलाची फक्त सुरुवात आहे. आता या मोठ्या अपडेटचा नेमका गाभा काय आहे ते आपण नीट समजून घेऊया. सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यातर्फे होणारी ग्रुप सी म्हणजेच गट क ची सर्व पदे ना, ती आता अधिकृतपणे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच आपल्या MPSC मार्फत भरली जाणार आहेत. जुन्या पद्धतीत कसं असायचं, प्रत्येक विभाग स्वतःच्या स्तरावर वेगवेगळी भरती करत असे. पण आता आपण एका मोठ्या, पारदर्शक आणि एकत्रित MPSC भरती प्रक्रियेकडे वळत आहोत. हे खरोखरच एक खूप महत्त्वाचं स्थित्यांतर आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे अचानक कसं काय ठरलं? तर ही नवीन प्रक्रिया काही रातोरात ठरलेली नाहीये. गेल्याच महिन्यात आपल्याला याची थोडी पूर्वकल्पना मिळाली होती की आपलं सरकार उत्तर प्रदेश आणि केरळ राज्यांच्या MPSC भरती मॉडेल्सचा खूप सखोल अभ्यास करत होतं. या 2 राज्यांमध्ये वैद्यकीय भरती प्रक्रिया पब्लिक सर्व्हिस कमिशनद्वारे कशी यशस्वीरित्या राबवली जाते याचे सतत अपडेट्स सरकार घेत होतं. आणि त्याच सखोल अभ्यासावर आधारित हा एवढा मोठा आणि क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. यावरूनच या अपडेटचं गांभीर्य आपल्या लक्षात येतं. नाव व्हॉट्स रिअली इंटरेस्टिंग अबाउट दिस स्लाइड इज, या 231 पानांच्या ॲनेक्शरमध्ये नमूद केलेली विशिष्ट वैद्यकीय पदे, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग या दोन्ही प्रमुख विभागांमधील परिचारिका आणि इतर पदांचा यात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रुप सी मधील स्टाफ नर्स, मिडवाईफ आणि ANM यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या पदांचा अगदी स्पष्ट उल्लेख आहे. मित्रांनो, ही खऱ्या अर्थाने एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे आपल्या सर्वांसाठी. लेट्स मूव्ह टू अँड सी हाऊ दिस बिल्ड्स. आता आपण पाहूया की 331 पानांची ही महत्त्वाची डॉक्युमेंट तुम्ही नेमकी कशी मिळवू शकता आणि या PDF पर्यंत पोहोचण्याचा सोपा रोडमॅप काय आहे. सो द क्रुशियल पॉइंट इज, ही PDF मिळवण्यासाठी तुम्हाला या काही अचूक आणि सोप्या पायऱ्या फॉलो कराव्या लागतील. सगळ्यात आधी आपलं अकाउंट फॉलो करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण बघा, फॉलो केल्याशिवाय PDFची लिंक तुम्हाला मिळणार नाही. अकाउंट फॉलो केल्यानंतर या रीलवर PDF अशी कमेंट करा. तुम्ही कमेंट केली की लगेचच तुमच्या DM मध्ये एक मेसेज येईल. त्या मेसेजमधील लिंकवर जाऊन सेंड मी अन ॲक्सेस या बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक फायनल लिंक मिळेल. ती ओपन करून तुम्ही हे संपूर्ण 231 पानांचं PDF आरामात पाहू शकता. एकदम सोपं आहे ना? मित्रांनो, आता मात्र खऱ्या अर्थाने वेळ आली आहे ती स्वतःला सिद्ध करण्याची. ही एकत्रित MPSC भरती प्रक्रिया आता 100% निश्चित झाली आहे. त्यामुळे आता अभ्यासाशिवाय दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे उरलेला नाही. पण हे एक खूप मोठं आणि अत्यंत सकारात्मक वळण आहे बरं का. आतापर्यंतच्या तुमच्या मनातल्या ज्या काही सर्व शंका असतील ना, त्या अगदी बाजूला ठेवा आणि अत्यंत आनंदाने एका नव्या उत्साहाने या प्रवासाला सुरुवात करा. तुमची खंबीर जिद्द आणि योग्य अभ्यास तुम्हाला या पारदर्शक प्रक्रियेतून 100% यश मिळवून देईल याची मला खात्री आहे. तर मग तुम्ही सर्वजण या यशस्वी तयारीला सुरुवात करण्यासाठी सज्ज आहात का? मला नक्की सांगा. आजच आणि आत्ताच आपल्या अभ्यासाला लागा. इफ यू वॉन्ट टू नो मोर अबाउट जॉब्स अपडेट, देन वॉच दिस व्हिडिओ अँड इन दी एंड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब मेडिकल जॉब्स अपडेट. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि एकदम जोमाने अभ्यास करत राहा.